आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। मणी बोल, काय काम आहे? घ्या, मणी आला बायकोच्या बाजूने जाब विचारायला। आता ह्याला स्पष्टीकरण द्यायची वेळ आली आहे का माझ्यावर? साहेब, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचंय। बघितलं संचिता, आता आपली कंप्लेंट साहेबांकडे होणार, मग आपण नोकरांची आश्रितांची माफी मागायची। बाय स्वालिनी, आतापर्यंत मी तुमचं ऐकून घेतलं, आता मणी काय म्हणतोय ते मला ऐकायचंय। मणी बोल, काय म्हणायचंय तुला? ठीक आहे, माझ्या रूम मध्ये बोलूया आपण। बस। अरे बस। नाही, मी ठीक आहे। बरं मला सांग, काय झालंय? तुझ्या चेहऱ्यावर एवढा राग का दिसतोय? काय झालंय, काय सांग ना। अरे मणी, माझ्यावर विश्वास नाही का तुला? बोल ना। त्यांच्या सगळ्या मैत्रिणी मला खूप वाईट साईड बोलल्या। साहेब, आजवर माझ्यामुळे शालिनी मॅडमला त्रास झाला, पण आता स्वानंदीच्या येण्यामुळे त्यांना अजूनच त्रास होतोय। मला असं वाटतंय, आमच्यामुळे जर इथे राहणाऱ्या लोकांना त्रास होत असेल तर आम्ही इथून गेलेलंच बरं। अरे म्हणे, काय बोलतोयस तू? हे घर सोडून जाण्याची गोष्ट का करतोयस तू? आणि कोण म्हणालं की तुमचा शालिनीला त्रास होतोय म्हणून? अरे तिचा स्वभाव तुला माहिती आहे ना, लहानपणापासून तू ओळखतोस, ती सारखी अशी चिडलेलीच असते। बोल, काय झालंय? माझ्याकडे बघ आणि सांग मला। बोल। साहेब, आज मी जो काही आहे तो तुमच्यामुळे, या घरामुळे। त्यामुळे तुमच्यासाठी वेळेप्रसंगी या घरासाठी मी जीव द्यायलाही मागे पुढे बघणार नाही। पण साहेब, स्वानंदी बायको आहे माझी, त्यांचं रक्षण करणं, त्यांना त्रास न होऊ देणं नवरा म्हणून कर्तव्य आहे माझं। ठीक आहे, मला हे सगळं समजलं, पण तू आत्ता इतका का चिडलायस ह्या मागचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाहीये। सांग ना, काय आहे? साहेब, शालिनी मॅडमच्या मैत्रिणी आल्या होत्या घरी, तेव्हा शालिनी मॅडमने स्वानंदीला काही खाण्याचे पदार्थ बनवायला सांगितले। काय? साहेब, स्वानंदी प्रेग्नंट आहे। पण ठीक आहे,